रोज गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन, कुणीही अडवू शकणार नाही, मनी दृढ निश्चय हा करीन. एअर होस्टेस मला बनायचंय, एअर होस्टेस स्वप्न माझे, कवित घेईन सारे आकाश. तू स्वतःला सांभाळ सानिया, प्लीज. आज मी हिच्या बरोबरचा एक एक हिशोब चुकवून टाकणार आहे. हिने आर्यनला माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केलाय. हाऊ चीप. हो, ऑफकोर्स मानसी समर्थ. जर कोणाच्या फियांसे बरोबर अफेअर ठेवणाऱ्या मुलीचं मन सेन्सिटिव्ह आहे तर आय एम व्हेरी हॅपी की माझं मन सेन्सिटिव्ह नाहीये. तुम्हाला माहितीये, काल मुधोळ यांच्या शोकसभेमध्ये मानसी तिथे गेली होती. मला चुकीचं नको समजूस मानसी. मला माहितीये माझी मुलगी कधीच चूक करू शकत नाही. जोपर्यंत मला त्या प्रश्नांची उत्तरं नाही मिळत दीदी, मी सानियाच काय कोणत्याही मुलीशी लग्न करायला मी तयार नाहीये. असा हक्क गाजवताय माझ्यावर जशा तुम्ही माझ्या मोठा नणंद आहात. मिस खंबाटा, तुझी हिम्मत कशी झाली तिच्यावर हात उचलायची? आज तर फक्त हात उचलला. जर तिने तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न सुद्धा केला तर मी तिला जीवानिशी मारून टाकेन. ती पाताळ यंत्री मुलगी. जोपर्यंत मला त्या प्रश्नांची उत्तरं नाही मिळत दीदी, मी सानियाच करतो. कोणत्याही मुलीशी लग्न करायला मी तयार नाही. अशा प्रकारे घरातलं सामान फेकण्याने काय होणार आहे सानिया? जर तुला काही फेकायचंच असेल ना तर आर्यनच्या आयुष्यातून तिला बाहेर फेकून दे, जी ठाण मांडून त्याच्या आयुष्यात बसून राहिलीये. प्रयत्न तर खूप केला, तुम्ही सुद्धा, मी सुद्धा, पण हातात काय आलं आपल्या? आपले प्रयत्न आपल्याच गळ्याला फास लावत आहेत. पण तुम्ही मान्य का नाही करत की तुमच्या एका चुकीमुळे आपल्याला हार पत्करावी लागलीये? ही हार नाहीये सानिया, आणि मी कधीच हरू शकत नाही. जर एखादी चाल चुकीची पडली तर ती पुन्हा कशी सुधारायची हे मला चांगलंच अवगत आहे. मिस खंबाटा, तुमची कुठलीच चाल नाही चालणार आहे आता. तुम्ही स्वतःला पण धोका देत आहात आणि मला सुद्धा. आर्यनच्या वागण्यावरून साफ दिसतंय की त्याला माझ्याशी लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. माझ्या मर्जीसमोर त्याच्या स्वारस्याला काहीच किंमत नाहीये सानिया. आर्यनचं अस्तित्व माझ्यामुळे. माझ्याशी बगावत करून त्याने एक पाऊल जरी उचलण्याचा प्रयत्न केला ना तर त्याच्यासाठी ते चांगलं नाही होणार. आजपर्यंत सगळं आयुष्य तो माझ्या आधाराने जगत आलाय. अगं, त्याला दुनियादारीची समजही नाहीये. पण माझं बोट न पकडता जर त्याने एक पाऊल सुद्धा उचलण्याचा प्रयत्न केला ना तर त्याच्यासाठी अवघड होऊन जाईल. मिस खंबाटा, तुम्ही बोटाच्या गोष्टी करताय
आणि तो कोणाचा तरी हात पकडण्याचा प्रयत्न करतोय. किडो किडो, तुम्ही कदाचित हे विसरला आहात की तुमचा किडो 25 वर्षाचा झालाय. नाहीतर असं नको व्हायला की तुमचं बोट सोडून खूप दूर निघून जाईल तो, ज्याला तुम्ही पण नाही थांबवू शकणार. असं नाही होऊ शकणार सानिया. पण असं जर का खरोखरच झालं ना, तर आर्यनला थांबवणं मला चांगलंच येतं. कसं मिस खंबाटा, कशा थांबवणार आहात तुम्ही? ज्या प्रकारे सध्या आर्यनची पावलं सत्याकडे वळत आहेत, एक ना एक दिवस त्याला आपली कारस्थानं माहिती होतीलच होतील. तेव्हा कोण थांबवणार आहे त्याला? बोला, काय तुम्ही थांबवू शकाल त्याला? त्याला मी नाही, मानसी थांबवेल. मानसी? हो सानिया. ज्या सत्याकडे तो इतका वेगाने वळतोय ना, तिथे पोहोचण्याआधीच त्याला फक्त मानसीच थांबवू शकते. मानसी का थांबवेल? याचाच तर विचार करायचा आहे की मानसी त्याला का म्हणून थांबवेल, का म्हणून. काय झालं? काय ब्लड प्रेशर वाढलं का? सोडा ते, माझं काही ब्लड प्रेशर नाही वाढलेलं. तर मग तू एवढी त्रासलेली का दिसतेस? मी त्रासलेली आहे तुमच्या बेफिक्रीमुळे. अरे, आपल्या मुलींच्या खांद्यावर जबाबदारी देऊन तुम्ही आरामात झोपू कसे शकता? म्हणजे तुला माझं आरामात झोपणं रुचत नाहीये, हो ना? रुचलं असतं, पण जर ह्या दुनियेने आपल्याला आरामात झोपू दिलं असतं तर. का एवढ्या रात्री तू संपूर्ण दुनियेची पर्वा काय करत बसलेस इथे? माझी पर्वा कर, माझी. मला दुनियेची पर्वा यासाठी आहे की दिवसा ढवळ्या आपल्याला उगाच त्यांच्याशी नजर चोरायला लागता कामा नये. काय वाटेल ते विचित्र बोलतेस. माझं बोलणं तर तुम्हाला नेहमीच विचित्र वाटतं. हे बघा, मानसीला मुलाचा दर्जा देऊन तुम्ही चुकीचं नाही केलं. मला हे सुद्धा नाही म्हणायचं की मानसीवर विश्वास ठेवून तुम्ही चूक केली. पण हे कसं चालेल की आई बाप आपली सगळी जबाबदारी आपल्या मुलांवर टाकून त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतील? तुला काय म्हणायचंय काय नेमकं? मला असं दिसतंय की मानसी सध्या बदल्याच्या आगीत होरपळते आणि मला भीती आहे की या आगीत तिचं अख्खं आयुष्य होरपळून जायला नको. हे बघा, आपल्याला तिला थांबवावं लागेल. उद्या असं नको व्हायला की एके दिवशी आपण आपली मुलगीच गमावून बसू. आर्यन, बिलीव्ह मी, जे काही झालं ते अजाणतेपणी झालंय. जेव्हा त्या घराचं डील होत होतं तेव्हा मला नव्हतं माहित की ते रमाकांतचं घर आहे. कितीतरी वेळा मी विचार केला की हे घर त्यांना परत करून टाकेन, पण तुला तर माहितच आहे ना की त्या लोकांसाठी त्यांच्या स्वाभिमानापेक्षा मोठं काही पण नाहीये. हिच्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. हिने माझं जगणं मुश्किल करून टाकलंय. हिच्यामुळे माझ्या पप्पांना इंडियामध्ये बोलवण्यात आलं. काहीतरी आहे जे माझ्यापासून लपवलं जातं. जे काही असेल, मी हे गुदमरून टाकणारं आयुष्य नाही जगू शकत. जास्त योग्य हेच असेल की मी इथून दूर निघून जाऊ, अगदी कायम करता. पण इतका मोठा निर्णय घेण्याआधी काय मी एकदा तरी
मानसीच्या मनात झाकून पाहायला नको का? माहित नाही का, पण माझं मन हे मानायला तयारच होत नाहीये की आम्ही दोघे एकमेकांपासून वेगळे झालो आहोत. विश्वास ठेवू तरी कसा ठेवू? मला ती रात्र आज सुद्धा आठवते. आर्यन, इथे तर चारी बाजूला अंधार आणि शांतता आहे. पुढे कोणता रस्ता पण दिसत नाहीये. काय गरज होती तुला असा रस्ता निवडायची? हे मला कुठे माहित होतं की आपण रस्ता हरवून बसू. आणि इथे तर कोणी सुद्धा दिसत नाही. अरे ते बघ, तिथे दूरवर काहीतरी दिसतंय. हां, कदाचित तिथे कोणीतरी असेल. चल जाऊन बघूया तिकडे. हां. अरे, ही तर कुणाची तरी मजार आहे. असं वाटतंय की इथे कोणी दिवा लावणारं सुद्धा नाहीये. कोण आहात तुम्ही लोक? आम्ही दोघे रस्ता चुकलो होतो, म्हणूनच इथे आलोय. नाही, तुम्ही दोघे रस्ता नाही चुकलात. इथे येणारा कधी भटकत येत नसतो. अल्लाहच्या मर्जीने इथवर आला आहात तुम्ही. या मजारवर दिवा लावण्यासाठीच अल्लाहने तुम्हाला पाठवलंय. मागा तुम्ही, हात उंचावून काय हवं असेल ते मागा तुम्ही. अल्लाह तुमची सगळी मुराद पूर्ण करे. या अल्लाह, तेरा लाख लाख शुक्र है. बेटे, या प्रेमाच्या फरिश्त्यांच्या मजार आहे. इथे तोच येतो जो खूप प्रेम करतो. बाबा, मी पण हिच्यावर खूप प्रेम करतो. खूपच प्रेम करतो. बाबा, काय आमचं प्रेम सफल होईल? या मजार त्या प्रेम करणाऱ्यांच्या आहेत ज्यांनी प्रेमात आपला जीव देखील दिला आणि जन्नत मध्ये जाऊन त्यांचं नाकाम प्रेम परिपूर्ण झालं. ज्यांच्या मनामध्ये प्रेम असतं ना, अल्लाह त्यांच्या मनामध्ये वास करतो. मागा तुम्ही, हात उंचावून मुराद असेल ती मागा तुम्ही. अल्लाह तुमच्या सगळ्या मुराद पूर्ण करेल. लेके झोली खाली कर्म कर दो ख्वाजा, ए मेरे गरीब नवाज, ए मेरे गरीब नवाज. बिगड़ी बना दे मेरी
हाँ बिगड़ी बना दे मेरी, बिगड़ी बनाने वाले, बिगड़ी बना दे मेरी, बिगड़ी बनाने वाले। दर पे खड़े हैं तेरे लेकर के झोली खाली, दर पे खड़े हैं तेरे लेकर के झोली खाली। दर पे खड़े हैं, दर पे खड़े हैं, दर पे खड़े हैं ख्वाजा। बिगड़ी बना दे मेरी, बिगड़ी बनाने वाले। दर पे खड़े हैं तेरे लेकर के झोली खाली। बिगड़ी बना दे मेरी, बिगड़ी बनाने वाले। दर पे खड़े हैं तेरे लेकर के झोली खाली। बिगड़ी बना दे अल्लाह। बेटे, हा प्रेमाचा यकीनचा धागा आहे. ज्या दिवशी प्रेमावरून यकीन डगमगेल ना तुझा, इकडे निघून ये. तुझ्या यकीनला आधार मिळेल. आधार. अल्लाह बड़ा बादशाह है. अल्लाह. खुश रहा, खुश रहा. भेट तुझी माझी घडे जशी या गगनाला धरणी मिळे. भेट तुझी माझी घडे जशी या गगनाला धरणी मिळे. नाही, मानसी खोटं नाही बोलत. आमचं प्रेम कधीच संपू शकत नाही, कधीच नाही संपू शकत. आम्ही एकमेकांसाठीच बनले आहोत. आम्ही कधीच वेगळे नाही होऊ शकत, कधीच नाही. परिस्थितीने आज माझ्या मुलीवर काय वेळ आणून ठेवली. उन्हाच्या झळ्यांनी वाचवण्यासाठी मी जिला एवढं सांभाळायचो नेहमी. आज तीच बदल्याच्या आगीत होर पळते आणि मला माहित सुद्धा नाही. पण नाही, आता मी तुला या बदल्याच्या आगीत नाही होर पळू दे. आर्यन, इतक्या रात्री फोन का केलास तू? झोप येत नव्हती आणि सकाळपर्यंत वाट सुद्धा बघवत नव्हती मला. पण झालंय काय? मानसी, मला एक निर्णय घ्यायचा आहे. कशाबद्दल? हे जाणून घ्यायला तुला मला भेटावं लागेल. कारण की कदाचित तुझ्याशिवाय मी तो निर्णय कधीच नाही घेऊ शकणार. पण आर्यन, उद्या सकाळी मी तुझी वाट पाहेन.
रोज गोष्टी मी करीन ढगांचेही चुंबन घेईन